आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। साताऱ्यात उदयनराजेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खिंडवाडी येथील संभाजीनगरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारत भूमिपूजन प्रसंगी गर्दी जमवणं, दमदाटी आणि मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 50 जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झालेला नव्हता। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नागपुरात कोंढाळी ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आलं। या संदर्भात श्रेयवादावरून देशमुख काका पुतण्यांमध्ये जुंपलेली आहे। अनिल देशमुखांनी यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा केलाय, मात्र आशिष देशमुख यांनी आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचं म्हटलंय। यंदाच्या आषाढी यात्रेला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे, कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात येण्याचे एक दिवस आधीच के चंद्रशेखर राव हे पंढरपुरात हजेरी लावणार आहेत। पुणे महानगरपालिकेने सल्लागारांवरून उधळपट्टी सुरूच ठेवली आहे। शहरात करण्यात येणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची देखरेख करण्यासाठी पालिका प्रशासन सल्लागार नेमणार आहे। स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून यासाठी 64 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे। नागपूर फ्लाइंग क्लबच्या ताफ्यामध्ये सेस्ना 172R हे विमान दाखल झालंय। 2017 पासून तांत्रिक अडचणींमुळे विमान सेवेत नव्हतं। अखेर सर्व अडचणी दूर करत फ्लाइंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिद्री यांनी सेस्ना 172R विमानाला हिरवा झेंडा दाखवला आणि राज्य शासनाच्या वैमानिकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातंय। दापोलीत मंडणगड शहरातील बस डेपोची दुरवस्था झाली आहे। डेपोसह आसपासच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे, त्यामुळे चालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। स्वच्छतेत इंदोर शहरानं देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर सुद्धा अधिक स्वच्छ करा असा इशारा महानगरपालिकेने दिलाय। 1 सप्टेंबरपासून कचऱ्याचं 100% वर्गीकरण झालंच पाहिजे। ओला सुका कचरा वेगळा न केल्यास पगार करणार नाही असा इशारा देण्यात आलाय। वर्ध्याच्या मसळा परिसरात बोगस कापूस बियाणं कारखान्याचा पोलिसांनी भांडाफोड केला। या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी तपासाकरता त्याच्या घरी नेलं असता घरामागील भागात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या वडिलांवरती गुन्हा दाखल केलाय। भुसावळमध्ये पावसाअभावी हातनूर धरणातील पाणी पातळीत घट झाली। ऐन उन्हाळ्यात जलसाठे आटले असून पेरणीची कामं खोळंबलीत आणि त्यात धरणातील जलसाठा कमी झाल्यामुळे आसपासच्या गावांची चिंता वाढली आहे। वर्धा जिल्ह्यातील गाव तलावामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी भेडसावला नाही, मात्र यावर्षी पाऊस लांबल्यामुळे गाव तलाव कोरडा पडला असून 8 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होताना दिसतोय। राज्यातील धरणांमध्ये सरासरी 19% जलसाठा शिल्लक आहे। 25 धरणं कोरडी ठाक पडली आहेत। 37 धरणांनी तळ गाठलाय। आणखी 8 ते 10 दिवस पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। गडगड गडात बोते आणि विठू नामाचा जयघोष करत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं। उळे इथे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी तुषार ठोंबरेंनी पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं। वर्ध्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून तापमान 41 अंशांवरती स्थिरावलंय, त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। पावसाअभावी पेरण्या देखील खोळंबल्यात। सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत। वर्धा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। शासकीय कामकाज अधिक स्मार्ट आणि गतिमान होण्यासोबतच नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली राबवली जाते। ई-ऑफिस राबवणारा वर्धा हा पहिला जिल्हा ठरलाय। रत्नागिरीच्या दापोली शहरातील मच्छी मार्केट परिसरात 2 वळूंमध्ये झुंज झाली, त्यामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची पळापळ झाली। एका दुचाकीचं नुकसान देखील झालं। या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीचे लिलाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारपासूनच वाहनं बाजार समितीच्या बाहेर आणली आणि त्यामुळे बाजार समिती बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। बाजार समिती प्रशासनानं या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकरी रात्रभर ताटकळत बसले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानं वाद निर्माण झालाय। काही समाजकंटक धार्मिक मुद्द्यावरून वाद निर्माण करू पाहतायत असा आरोप वंचितनं केलाय। अशा समाजकंटकांवरती कारवाई करावी अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे।
नांदेड जिल्ह्यातील किनवट बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरती झालेल्या हल्ल्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेत। हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाजानं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची तसंच महाराष्ट्रातील कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे। जालन्याच्या जुना मोंढा येथील कडब्याला भीषण आग लागली। या आगीत कडब्यासह ट्रकनं सुद्धा पेट घेतला। अग्निशमन दलाला आग नियंत्रण आणण्यात यश आलं। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। रत्नागिरीच्या हरणे फत्तेगडावरील मानवी वस्तीला समुद्रातील उधाणामुळे धोका निर्माण झालाय, त्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। पाण्याच्या शोधात असलेलं सांबर हे विहिरीमध्ये कोसळलं। आंदरमावळातील ठाकर वस्तीजवळ ही घटना घडली। या संदर्भात माहिती मिळताच वन्यजीव संरक्षक संस्थेकडून या सांबराला रेस्क्यू करण्यात आलं। मावळ तालुक्यामध्ये मशागतीला वेग आलेला असताना खरीप हंगामात शेतीसाठी मजुरांची कमतरता जाणवतेय। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी नवीन पेरणी यंत्रानं पेरणी केल्यामुळे मजुरीचा खर्च वाचलाय। या मशीनने एका दिवसात एक माणूस 1 एकर क्षेत्र पेरणी करू शकतो। तसा यशस्वी प्रयत्न कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलाय। देशातील बाजारात कापसाचे भाव सध्या स्थिर आहेत। कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6,800 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। या वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे। कापूस दरावरती आणखी काही दिवस दबाव असू शकतो असा अंदाज जाणकारांचा आहे। देशातील बाजारात उडदाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं स्टॉक लिमिट लावलंय, पण म्यानमारनं निर्यातीचे भाव वाढवल्यामुळे उडदाच्या दरात सुधारणा झाली आहे। सध्या उडदाचे भाव 8,000 ते 9,200 रुपयांवरती पोहोचले, त्यामुळे पुढच्या काही दिवसात उडीद दरातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज आहे। बाजारातली आवक घटल्यानंतर टोमॅटो दरात सुधारणा झाली आहे। गेल्या 2 आठवड्यांपर्यंत अनेक भागात टोमॅटोचे भाव पडले होते, पण आता अनेक बाजारांमध्ये टोमॅटोनं 2,500 ते 3,000 रुपयांचा टप्पा गाठलाय। खुल्या बाजारात हरभऱ्यावरील दबाव कायम असून आजही हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। हरभरा बाजारावरील दबाव पुढच्या काळात सुद्धा कायम राहील असा अंदाज आहे व्यापाऱ्यांचा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस साताऱ्यातल्या दरेगावात मुक्कामी असणार आहेत। यावेळी शिंदे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा बैठकीतून आढावा घेणार आहेत, तसंच अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार आहेत। राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यातच अजित पवारांनी त्यांची नाराजी उघड केली, कारण आपल्याला विरोधी पक्षनेतेपद नको म्हणत त्यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी द्या अशी मागणीच शरद पवारांसमोर केली। दरम्यान अजित पवारांनी व्यक्त केलेल्या इच्छेवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भाष्य केलं। हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं फडणवीस म्हणाले। ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कुठलीही कपात करण्यात आलेली नसल्याचं स्पष्टीकरण राज्याच्या गृह विभागानं दिलं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती, मात्र सुरक्षेत अशी कुठलीही कपात करण्यात आली नसल्याचं स्पष्टीकरण गृह विभागानं दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती अजित पवारांनी टीका केल्यानंतर पालकमंत्री दादा भुसेंनी अजित पवारांवरती पलटवार केलाय। मुख्यमंत्री शिंदे 20-20 तास काम करतात असं सांगताना जर कुणी दाढी कुरवाळत असेल तर त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही। कदाचित अजितदादांना दाढी नसल्यामुळे तो फील त्यांना येत असेल, पण अजितदादांना आम्ही कुरवाळू असा टोला दादा भुसेंनी लगावला। कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्यापासून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर 24 आणि 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी आता पोषक स्थिती आहे। जळगावच्या रावेरमध्ये पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। नाशिकच्या येवला मालेगाव परिसरात पावसानं हजेरी लावली। मालेगावात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर येवल्यामध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकरी आनंद व्यक्त करतायत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावात जेमतेम 27 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे। मान्सून 23 जून नंतर सक्रिय होणार असून मान्सून 25 ते 27 जून दरम्यान मुंबईत येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। लातूर जिल्ह्यातील 123 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। औसा तालुक्यात सत्तरधरवाडीमध्ये घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते, त्यामुळे लातूरकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत।
हुलकावणी देत आलेला पाऊस आणि गेले काही दिवस वाढलेली उष्णता आणि निर्माण झालेली पाणी टंचाई याचा फटका भाजीपाल्याला बसतोय। बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे, त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्या महागल्यात। परिणामी महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागते। दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली। या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। काही दिवसांपूर्वी राजगड परिसरात दर्शनाचा मृतदेह आढळला होता। मुंबईमध्ये 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली। नामांकित महाविद्यालयांची कट ऑफ लिस्ट 90 पार गेली आहे। पहिल्या गुणवत्ता यादीत 2,15,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि त्यातील 1,36,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले। प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। बहुतांश महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतलेलं नाही। या महाविद्यालयांवरती 30 जूनपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आणि त्यानंतर महाविद्यालयांची संलग्नता रद्द केली जाणार आहे। मात्र या संदर्भात सर्व अधिकार विद्यापीठाकडे असणार आहेत। नवी मुंबईतील मेट्रोचा मार्ग मोकळा झालाय। सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक करण्यास मेट्रो सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली, त्यामुळे लवकरच नवी मुंबईत पहिली मेट्रो धावणार आहे। मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डानं घेतला। गेल्या महिन्यात घेतल्यानंतर बुधवारी या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 238 वंदे मेट्रोसाठी जागतिक निविदा काढल्यात। 29 सप्टेंबर 2023 पर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे। मेड इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन पाठोपाठ रेल्वे बोर्डानं वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात झालेल्या गोरक्षक हत्येप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना निलंबित करण्यात आलं। गोरक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं। अन्य फरार आरोपी तेलंगणात पळून गेल्याचा संशय असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना करण्यात आली आहेत। अकोला जिल्ह्यातील गेल्या 5 महिन्याची बालमृत्यूची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे। गेल्या 5 महिन्यात 88 चिमुकल्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आणि यातील बहुतांश मृत्यू हे 0 ते 1 वर्ष वयोगटातले आहेत। जुन्नरच्या शिवनेरी लोकसंचालित साधन केंद्रातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापक प्रियांका गोरडे आणि मनीषा काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कर्ज मंजूर करण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या संदर्भात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। आषाढी वारी निमित्ताने यंदा 12 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरला येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। 8,000हून अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात आहेत। गर्दीमुळे होणारी चेंगराचेंगरीची घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। चाळीसगाव तालुक्यातून 2,500 वारकरी पंढरपूरला रवाना झालेत। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने या वारीचं आयोजन केलंय। या निमित्त विशेष ट्रेननं वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरपूरसाठी रवाना झालेत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता पाहूयात पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची। छत्रपती संभाजीनगरात 40 वर्ष जुनी झालेली जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। सध्या जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। रत्नागिरी रायगड जिल्ह्यांना जोडणारा आंबेत म्हाप्रळ पूल दुरुस्तीसाठी गेली 2 वर्ष बंद असून काम संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दुरुस्तीच्या कामात मगरींचा मोठा अडसर निर्माण झाल्यानं कुणीही कामगार काम करायला तयार नसल्याचं आमदार योगेश कदम यांनी सांगितलं। पंढरपूर आषाढी वारीसाठी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। याच अनुषंगानं लातूर जिल्ह्यातील 475 होमगार्ड पंढरपूर आषाढी वारीसाठी रवाना करण्यात आलेत बंदोबस्ताला। यामध्ये 75 महिला आणि 400 पुरुष असा एकूण 475 होमगार्ड यांचा समावेश आहे। संत मुक्ताईंच्या पालखीचं धाराशिवच्या भूममध्ये आगमन झालं। यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। भूम शहरात जोरदार आतषबाजी करण्यात आली। भूममध्ये विसावा घेतल्यानंतर पालखी बार्शीकडे प्रस्थान ठेवेल। वर्धा नगरपालिकेच्या वतीने 19 प्रभागातील 175 जीर्ण इमारत मालकांना नगरपालिकेच्या वतीने नोटीस बजावत इमारतीचा जीर्ण झालेला भाग 15 दिवसात काढण्याचं सांगण्यात आलंय। सूचना करूनही इमारत मालकांनी कानाडोळा केल्यास त्यांच्यावरती कारवाईला त्यांना सामोरं जावं लागणार आहे। तंबाखू आणि गुटखा खाऊन न्यायालय परिसरात थुंकणं चौघांना चांगलंच महागात पडलंय। मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या चौघांना प्रत्येकी 1200 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे।
हिंगोली ते वाशिम या राष्ट्रीय महामार्गावरती वेगात जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक लागून अपघात झालाय। या अपघातामध्ये दुचाकीवरील महिला आणि लहान बालक गंभीर जखमी झाले असून गाडीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या परमोरी गावात शाळकरी मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना बिबट्यानं तिच्यावरती हल्ला केला। गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं मुलीला टाकून तिथून पळ काढला आणि या बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत 123 पर्यावरणपूरक विजेवरील बस गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत। आणखी 42 विजेवरील बस गाड्या खरेदी केल्या जाणार असून या कामासाठी प्रशासनानं निविदा काढल्यानं येत्या 6 महिन्यात या बस गाड्या टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल यावर्षी पावसाळ्यात बंद असल्यामुळे पालिकेनं अंधेरी आणि मिलन सबवे सज्ज ठेवलाय। यामध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी 3000 क्युबिक मीटरचे 6 आणि 1 क्युबिक मीटरचे 2 पंप बसवण्यात आलेत। रस्त्यांवरचे खड्डे तातडीनं बुजवण्याचे आदेशही देण्यात आलेत। कल्याणच्या पुढे लोकल प्रवास आणखी वेगवान होणार आहे। कल्याण बदलापूर 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गासाठी वन खात्याकडून मंजुरी मिळाली आणि लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि कोल्हापूर पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आले। सांगली ते नांद्रे मार्गावरती दुहेरीकरणाचं काम सुरू आहे। या निमित्तानं ब्लॉक घेण्यात आला असून 27 जूनपर्यंत काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले। चंद्रपुरातील ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत। 25 जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत। लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून जीवतोडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। चंद्रपुरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी जाणीवपूर्वक माध्यमांमध्ये लीक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीकडून केला जातोय। केसी वेणुगोपाल यांनी नाना पटोले आणि प्रभारी एच के पाटलांना पाठवलेलं पत्र देवतळ्यांकडे कसं आलं याबाबत सवाल उपस्थित केला जातोय। पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। गटांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिला जाईल। त्यासाठी महापालिकेनं प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची निर्मिती केली आणि या कक्षासाठी 8 कोटींचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे। तर ह्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या आपण पाहिल्या। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आणि या दरम्यानची एखादी बातमी किंवा एखादा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायचा असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा। फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा। यानंतर एक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर। जगद्गुरू